एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर गुलाबाचा सुगंध तर सर्वांना आवडतो, पण हे गुलाब आपण दीर्घकाळ साठवून ठेवू शकतो. तर आज आपण बघूया घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने ड्राय रोज पेटल्स कशा बनवायच्या. तर इथे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर इथे फक्त आपल्याला अशा पाकळ्याच घ्यायच्या आहेत. तर आता ह्या पाकळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. काय होतं, कधी कधी गुलाबावर धूळ बसते आणि मग आता ही आपण खाण्यासाठी वापरणार आहे, त्याच्यामुळे आधीच आपल्याला ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. नंतर एका सुती कापडावर आपल्याला काढून घ्यायच्यात आणि ह्या पाकळ्या आता आपल्याला कोरड्या करून घ्यायच्यात. तर असं एखादा कपड्याच्या साह्याने त्या टाप करून घ्यायचे. पाणी सर्व हे टिपून घ्यायचंय. तर आता ह्या पाकळ्या आपल्याला 3 दिवस सावलीत सुकवून घ्यायच्यात. तर लक्षात ठेवा, ह्या आपल्याला सावलीतच सुकवायच्यात, उन्हात सुकवायच्या नाही. तर 3 दिवसांनी बघूया. तर बघा किती मस्त इथे पाकळ्या सुकल्या गेल्यात. तर काय होतं, उन्हात सुकवल्यामुळे त्याचा नैसर्गिक रंग निघून जातो आणि सुगंध पण कमी होतो. त्याच्यामुळे ह्या आपल्याला सावलीतच सुकवून घ्यायचं आहे. तर ह्या वाळलेल्या पाकळ्यांचा वापर आपण गुलकंद बनवण्यासाठी, मिठाई, खीर किंवा केक डेकोरेट करण्यासाठी सुद्धा याचा छान उपयोग करता येतो. तर शक्यतो गावठी गुलाबाचाच वापर करायचा, कारण त्याचा सुगंध खूप छान असतो. आता पाकळ्या वाळल्या की ह्या आपल्याला काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायच्या. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हलक्या गरम कढईत किंवा ओव्हनमध्ये सुद्धा ह्या पाकळ्या सुकवू शकता. तर तयार झाल्या इथे आपल्या ड्राय रोज पेटल्स. आणि याची बारीक पूड करून फेस पॅक म्हणून सुद्धा ह्याचा वापर आपण छान पद्धतीने करू शकतो. तर कसा वाटला हा छोटासा पण उपयुक्त व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.